वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अमरावती लोकसभा मतदारसंघातून प्राजक्ता पिल्लेवारांना उमेदवारी देण्यात आली होती। आज त्यांचा उमेदवारी अर्ज देखील भरला जाणार होता, परंतु या मतदारसंघात सामाजिक समीकरण बघता आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देण्यासाठी वंचित आघाडी आणि उमेदवार प्राजक्ता पिल्लेवारांनी माघार घेतली आहे। वंचित बहुजन आघाडीने सर्वसंमतीने हा निर्णय घेतला, कारण सुरुवातीला आनंदराज आंबेडकर हे निवडणूक लढणार आहेत यावर शिक्कामोर्तब झालेला नव्हता, त्यामुळे पक्षाला उमेदवार घोषित करावा लागला होता। पण दुसरीकडे आज आनंदराज आंबेडकरांनी सुद्धा वंचितला पाठिंबा देत उमेदवारी मागे घेत असल्याचं पत्रक काढल्याने रिपब्लिकन आणि वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। आनंदराज आंबेडकर यांनी आपल्याला काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळेल हे गृहीत धरून उमेदवारी अर्ज भरला असावा, मात्र तसं शक्य न झाल्याने कदाचित त्यांनी या निवडणुकीतून परत माघार घेण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे वंचित बहुजन युवा आघाडीच्या निलेश विश्वकर्मा यांनी आनंदराज आंबेडकरांना फेरविचार करण्याची मागणी केली असून वंचितचा पाठिंबा कायम ठेवलाय। नमस्कार, आपल्या सर्वांना एक माहिती देणं गरजेचं आहे। ज्या दिवशी पिल्लेवार यांचा फॉर्म भरायचा होता त्या दिवसापासूनच आनंदराज आंबेडकर आपल्या अमरावती लोकसभेतून उमेदवारी दाखल करणार होते। त्या अनुषंगानं पक्षाने पिल्लेवार यांचा फॉर्म मागे घ्यायचं हे त्या दिवशीच ठरवलं। त्या अनुषंगाने आपल्या सर्वांना माहीत आहे की मोठ्या संख्येनं आपली तयारी सुरू होती, पण निश्चितच सध्या आनंदराजी हे बाळासाहेबांचे भाऊ, आपल्या नेत्यांचे भाऊ आहे आणि कुठंतरी त्यांनी ही निवडणूक लढावी आणि त्यासाठी वंचित आणि कार्यकर्त्यात संभ्रम निर्माण होऊ नये म्हणूनच आपण तिथं फॉर्म भरलेला नव्हता। आणि फॉर्म ज्या दिवशी त्यांना चिन्ह अलॉट होणार होतं त्या दिवसापासून त्यांना पाठिंबा जाहीर होईल, बट नॅचरल होतं, सर्वांनाच माहीत आहे। राहिला दुसरा मुद्दा, आनंदराज साहेबांनी आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून माहीत पडलं की ते विड्रॉल करत आहेत, पण ॲक्च्युली त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्याची अपेक्षा धरली होती आणि कदाचित ते झालं नसेल, कारण का आमच्यातर्फे तर असं काही कारण नाही, कारण का आम्ही ज्या उमेदवाराची तयारी त्या दिवशी आम्ही तयारी लागलो होते, सर्वांना आपल्या सर्वांना माहीत आहे। ही सर्व गोष्टीचा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि यातून कार्यकर्त्यांना दुफळ निर्माण होऊ नये, कार्यकर्त्यात महत्त्वाचा मेसेज जाऊ नये, पक्षाच्या दोन गोष्टी महत्त्वाच्या जाऊ नये, या अनुषंगानेच आपण हे केलेलं आहे।